नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याची आज आपण पेपर 2ची NCSMची जी सिलेबस ब्लूप्रिंट आहे किंवा सिलेबस कॉपी आहे त्याचा आपण आज डिटेल ॲनालिसिस करणार आहे. डिटेल ॲनालिसिस म्हणजे काय तर ते आपण पाहणार आहे इथे की तुम्ही अभ्यास करत असताना ती कशी समजली पाहिजे किंवा कशी बघितली पाहिजे, कोणत्या दृष्टिकोनातून ती बघितली पाहिजे. तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण NCSMचा म्हणजे MUHSचा पेपर, युनिव्हर्सिटीचा जो पेपर असतो तो खूप NCSMच्या सिलेबस कॉपी बेस्ड असतो. म्हणजे त्यांनी जसे क्वेश्चन सांगितलेत, ज्या प्रकारचे क्वेश्चन सांगितलेत तर त्याच प्रकारे क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा येतात. त्यामुळे सिलेबस कॉपी समजणं आधी खूप इम्पॉर्टंट आहे आणि नंतर तुमचा अभ्यास देखील खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्याकडे जर सगळ्या विषयांच्या सिलेबस कॉपी असतील तर वेल अँड गुड, नसतील तर तुम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला तिथे सिलेबस कॉपी मिळून जातील. तर जेव्हा तुम्ही पदार्थ विज्ञानची सिलेबस कॉपी ओपन करता तेव्हा तुम्हाला हे पहिलं पेज दिसतं. ही ऑफिशियल NCSMची सिलेबस कॉपी आहे. त्याच्यावर तुमचा सब्जेक्ट कोड असतो, विषयाचं नाव असतं, NCSMचा लोगो असतो. तर हे तुमचं पहिलं पेज असतं. PDF खाली जसं जसं तुम्ही स्क्रोल कराल तसं सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. इथून पुढे जेव्हा तुम्ही सिलेबस कॉपी बघाल तेव्हा त्या अँगलनी बघा. त्यानंतर जेव्हा खाली स्क्रोल करता तेव्हा दुसरं पेज असतं तुमचं की म्हणजे तुमचा जो विषय आहे, समजा आता आपण पदार्थ विज्ञानची बघतोय तर त्याचे किती पेपर आहेत, किती लेक्चर आवर आहेत, नॉन लेक्चर आवर किती आहेत. तर इथे आपल्याला गरजेचं काय आहे की पदार्थ विज्ञानचे 2 पेपर असतात, 2 थेअरी पेपर असतात. पेपर 1, पेपर 2 प्रत्येकी 100 मार्काचे, असे 200 मार्काची थेअरी आणि प्रॅक्टिकल कंपोनंट 200 मार्काचे. असं तुम्हाला BMS फर्स्ट इयरला टोटल पदार्थ विज्ञानला 400 मार्क आहेत युनिव्हर्सिटीसाठी. तर हे एक क्लिअर आयडिया ठेवा की 2 पेपर आहेत 100 मार्काचे. प्रत्येक पेपरमध्ये 50 मार्कांचं सेपरेट इंडिव्हिज्युअल पासिंग आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज तुम्हाला दिसेल इंडेक्सचं. तर इंडेक्सचं पेज का महत्त्वाचं आहे या सिलेबस कॉपीमध्ये, तर जो एखादा पॉईंट जर तुम्हाला डायरेक्ट बघायचा असेल तर तुम्ही तिथे जाऊन पेज नंबर वाईज बघू शकता. त्यामध्ये पेपर 1, पेपर 2 वेगवेगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर असे खूप टेबल दिलेले आहेत सिलेबस कॉपीमध्ये जे खूप उपयोगी आहेत तुम्हाला एक पेपरचा अंदाज किंवा ब्लूप्रिंट काढण्यासाठी म्हणा. म्हणजे तुम्ही जर ही व्यवस्थित मास्टर केली सिलेबस कॉपी तर काही जण क्वेश्चनसुद्धा सांगू शकतील की युनिव्हर्सिटीमध्ये काय येतात. त्यासाठी सिलेबस कॉपी खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पदार्थ विज्ञान पेपर 1ची जी ब्लूप्रिंट आहे म्हणजे एक्झॅक्ट पेपर कसा येतो ते तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण मेन पॉईंटला सुरुवात करणार आहे. तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही नीट पहा, ऐका व त्याला नीट समजून घ्या. कारण हे तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. जर एकदा तुम्ही एवढं समजलं तर तुम्हाला अभ्यास करताना देखील काही चिंता येणार किंवा प्रॉब्लेम येणार नाही आणि पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला कशाची चिंता राहणार नाही. तर सुरुवातीला पेपर 2 पदार्थ विज्ञान, त्यामध्ये जो तुमचा पहिला सिलेबस कॉपीचा पॉईंट आहे परीक्षा आणि आप्तोपदेश परीक्षा किंवा आप्तोपदेश प्रमाण, हे दोन्ही टॉपिक मिळून तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 26 मार्कचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर LAQ आणि SAQ दोन्ही प्रश्न येणार आहेत. तर व्यवस्थित हे बेसिक स्टडी करा. त्यामध्ये डिटेलमध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत प्रत्येक चॅप्टरमध्ये ते तुम्हाला खालच्या म्हणजे ह्याच्यानंतरचा जो टेबल असतो त्यामध्ये मस्ट टू नो, डिझायर टू नो, नाईस टू नो ह्याच्यामध्ये दिलेलं असतं. त्यामधले जे मस्ट टू नोचे टॉपिक आहेत ते सर्व तुम्हाला व्यवस्थित पूर्ण कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण किंवा प्रत्यक्ष परीक्षा आणि अनुमान परीक्षा हे 2 टॉपिक मिळून 42 मार्कांचं वेटेज आहे. 42 म्हणजे खूप जास्त आहे. जवळजवळ अर्धा पेपर हा तुम्हाला ह्या 2 टॉपिकवर येणार आहे. त्यामुळे हे 2 टॉपिक, पेपर 2चे जे हे 2 टॉपिक आहेत ते व्यवस्थित जरा स्टडी करा. त्याच्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, कोणते हाय यील्डिंग टॉपिक्स आहेत, त्यामध्ये कोणते जास्त प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले आहेत. तर हे जे सर्व प्रकारचे प्रश्न असतील ते व्यवस्थित एकदा सॉर्ट आउट करा आणि त्याचा अभ्यास करा. तेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येतील, त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येतील. जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असतील ते लवकरच आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. त्यानंतर युक्ती परीक्षा प्रमाण, उपमान प्रमाण आणि कार्यकारण सिद्धांत हे 3 टॉपिक मिळून तुम्हाला 32 मार्कांचं वेटेज आहे. तसं बघायला गेलं तर पेपर 2 हा खूप महत्त्वाचा आहे पदार्थ विज्ञानचा. त्यामध्ये खूप जास्त वेटेज दिलं आहे आणि टॉपिक कमी आहेत. कमी म्हणण्यापेक्षा प्रत्येक टॉपिकमध्ये डिटेल आहेत, परंतु तुम्ही वाचायला जेव्हा बसाल तेव्हा तुम्हाला समजेल की खूप कमी अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. तेवढं जरी तुम्ही केलं तर पदार्थ विज्ञान पेपर 2 तुम्ही इझिली पास व्हाल. तर हे तर झालं की आपलं टॉपिक वाईज कोणत्या टॉपिकसाठी किती वेटेज युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये दिलेला आहे. नंतर तुम्हाला मी सांगितलं की जो मस्ट टू नो, डिझायर टू नोचा जो टेबल आहे तो एकदा तुम्ही जेव्हा प्रत्येक टॉपिक स्टडी करायला बसाल तेव्हा तो तुम्हाला सेपरेटली बघावा लागतो. त्यानंतर आता आपण पुढे जेव्हा सिलेबस कॉपीमध्ये खाली स्क्रोल करतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की पेपर 1, पेपर 2 असे 2 पेपर असतात. त्यापैकी आज आपण पेपर 2 बघतोय. तर 100 मार्कांचा थेअरी पेपर असतो. तुम्हाला 3 तास वेळ दिला जातो. सर्व क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करणं कंपल्सरी असतं. त्यामध्ये 20 MCQ असतात 20 मार्काला, SAQ 8 असतात प्रत्येकी 5 मार्काचे 40 मार्काला आणि लॉंग आन्सर क्वेश्चन 4 प्रत्येकी 10 मार्काचे 40 मार्काला. अशा प्रकारे तुमचा पेपर 2चा 100 मार्कांचा फॉर्मॅट असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 50 मार्क मिनिमम पासिंगसाठी लागतात. त्यानंतर जेव्हा तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये आणखीन खाली स्क्रोल करता तेव्हा पेपर 2च्या खाली तुम्हाला एक टेबल दिसतो. त्यामध्ये जे आपण मागे टॉपिक्स बघितले परीक्षा, आप्तोपदेश ते मिळून 26 मार्क. त्याच्यावर 3 प्रकारचे प्रश्न आहेत 2 टॉपिकवर, MCQ, SAQ आणि LAQ. त्यानंतर प्रत्यक्ष अनुमान ह्याच्यावर 42 मार्कांचं वेटेज आहे. त्यावर सुद्धा 3 प्रकारचे प्रश्न आहेत MCQ, SAQ, LAQ आणि युक्ती प्रमाण, उपमान आणि कार्यकारण सिद्धांत.
त्याला 32 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही युक्ती प्रमाण आणि उपमान प्रमाण जेव्हा स्टडी कराल किंवा नोट्स काढाल तेव्हा तुम्हाला ते MCQ आणि SAQच्या दृष्टीने स्टडी करायचं आहे. त्याच्यावर LAQ येणार नाही आहेत. परंतु कार्यकारण सिद्धांत यावर तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न येतात. कार्यकारण सिद्धांत जो आहे मेन सिद्धांत तो व्यवस्थित करा, त्याचे श्लोक पाठ करा, त्याच्यावर LAQ येण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आपण ह्या व्हिडिओच्या लास्ट पार्टकडे वळत आहे. तर त्या लास्ट पार्ट खूप महत्त्वाचा आहे. मुलं काय करतात, सुरुवातीपासून नीट बघत नाहीत, नंतर त्यांना वाटतं की व्हिडिओमध्ये काही नसेल. परंतु व्हिडिओचा लास्ट पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामध्ये ॲक्च्युअल पेपरची जी ब्लूप्रिंट आहे, म्हणजे आता हा पदार्थ विज्ञान पेपर 2 झाला, परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जेव्हा तुम्हाला लास्ट पार्टला सांगत असतो तेव्हा त्या पेपरची ॲक्च्युअल ब्लूप्रिंट असते की NCISMचा युनिव्हर्सिटीचा पेपर कसा पडणार आहे, त्यामध्ये कोणता प्रश्न कोणत्या टॉपिकवर पडणार आहे. तर हे व्हिडिओच्या शेवटी असतं. तर व्हिडिओचा शेवटचा भागसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. तर यामध्ये तुम्हाला 20 MCQ दिसत असतील, तर त्या टॉपिकचे तो MCQ येणार आहे. तर MCQला आपल्याला ह्याची एवढी मदत होत नाही, कारण आपण थोडी ना की हा टॉपिक वाचताना MCQच्या दृष्टीने वाचतो. तर MCQसाठी आपल्याला सर्व टॉपिक्स नीट वाचणं आवश्यक असतं. त्यामुळे ह्याचा शेवटचा टेबल दिला आहे तो तुम्हाला SAQ आणि LAQसाठी खूप फायदेशीर ठरतो. तर तेच आता आपण SAQ आणि LAQ पाहणार आहे. तर तुम्हाला 8 SAQ असतात, त्यापैकी 7 SAQ हे मस्ट टू नो या टॉपिक्सवर नेतात आणि एक हा डिझायर टू नोचा असतो. नाईस टू नोवर तुम्हाला कोणताही SAQ किंवा LAQ विचारला जात नाही. तर इथे तुम्हाला समोर दिसत असेल की टॉपिक नंबर 1वर पहिला SAQ, 2वर दुसरा, 3वर तिसरा. आता असं तुम्हाला समजणार नाही, मग काय करायचं, आता मी तुम्हाला साईडला ते टॉपिकसुद्धा दाखवत आहे. त्यानुसार तुम्हाला लगेच समजेल की कोणत्या टॉपिकवर कोणता SAQ येणार आहे. तर आता इथे तुम्हाला बाजूला टॉपिक दिसत असतील, 7 टॉपिक आहेत जे तुमचे पेपर 2चे टॉपिक आहेत. त्यामध्ये बघा आता टॉपिक नंबर 1 म्हणजे परीक्षावर तुम्हाला एक SAQ फिक्स आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 2 आप्तोपदेश परीक्षावर तुम्हाला एक SAQ फिक्स आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण ह्या टॉपिकवर एक SAQ फिक्स आहे. तसंच अनुमान, युक्ती, उपमान आणि कार्यकारण सिद्धांत ह्याच्यावर म्हणजे तुम्हाला सर्व स्टडी करायचे. त्यामध्ये तुम्हाला जेव्हा अभ्यास स्टडी कराल, नोट्स काढाल, तेव्हा तुम्हाला क्लिअरली समजेल की हा तर SAQचा टॉपिक आहे. म्हणून मी सांगतो आधी NCISMची सिलेबस कॉपी बघा, त्यानंतर नोट्स काढायला बसा. मग जेव्हा तुम्ही नोट्स काढाल तेव्हा तुम्हाला त्या क्षणी समजेल की ह्या टॉपिकवर हे 2-3 SAQ आहेत. मग हे 2-3 आपण नीट रिवाईज करू, मग त्यातलाच एक पुढे आपल्याला पेपरमध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने अभ्यास करा आणि परत तेच तिसऱ्या आणि चौथ्या टॉपिकपैकी कोणत्याही एका टॉपिकवर परत एक SAQ आहे. असे तुमचे 8 SAQ आहेत. त्यानंतर जर आपण LAQ बघायला गेलं तर तुम्हाला 4 LAQ असतात. ते सुद्धा सर्व मस्ट टू नोवरून येतात. कोणताही प्रश्न नाईस टू नो किंवा डिझायर टू नोमध्ये विचारत नाहीत. 10 मार्कांचे प्रत्येकी 4 LAQ असतात. तर त्यामध्ये तुम्हाला बघा टॉपिक 1 किंवा 2 म्हणजे परीक्षा किंवा आप्तोपदेश परीक्षापैकी दोन्हीपैकी एका टॉपिकवर एक LAQ येणार आहे. मग परीक्षामध्ये काय येईल तर बेसिक गोष्टी विचारतील आणि LAQ कधीही तुम्हाला सुट्टा असा सेपरेट येत नाही की एकच गोष्ट विचारतील. कधी पण BMSचे कोणताही पेपर कोणताही सब्जेक्ट असो, तुम्हाला असं त्यांचा उद्देश असतो की बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमच्या त्या एका LAQमध्ये ते क्लिअर करून घेतात. म्हणजे तुम्हाला ते बेसिक माहिती आहेत का, तर मग प्रश्न असे मिक्स असतात, व्याख्या, निरुक्ती, पर्याय, शब्द असे लिहून सगळं विचारतात. तर त्या दृष्टीने अभ्यास करा. त्यानंतर टॉपिक नंबर 3 म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणवर एक सेपरेट LAQ आहे, अनुमान प्रमाणवर एक सेपरेट LAQ आहे आणि कार्यकारण सिद्धांतवर सेपरेट LAQ आहे. तर मी तुम्हाला सिलेबस कॉपी व्यवस्थित एक्सप्लेन केली आहे, ती कशी वाचायची, कशी समजून घ्यायची, त्याच्या दृष्टीने कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही सिलेबस कॉपी नीट वाचत नाही, नीट समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करताना अडथळे येणार आहेत. आणि तेच जर तुम्ही सिलेबस कॉपी व्यवस्थित समजली आणि ती मास्टर केली तर नक्कीच तुम्हाला अभ्यास करताना देखील आणि पेपर लिहिताना देखील कोणतीही शंका राहणार नाही किंवा कोणतीही भीती राहणार नाही. त्यामुळे आधी सिलेबस कॉपीनुसार अभ्यास करायला शिका. सर्व विषयांच्या सिलेबस कॉपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. तुम्हाला जर BMS फर्स्ट इयर कोणत्याही विषयाचे कोणत्याही नोट्स पाहिजे असतील किंवा कोणतं म्हणजे वेगळं काही पाहिजे असेल तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने, तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील आपला चॅनल पोहोचेल व त्यांना देखील याचा लाभ होईल. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. आणि टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन जाल. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.